ते की यू पे फॉर 6 days अँड यू गेट 1 फ्री. सो पूर्ण महाराष्ट्रात किंवा इंडियामध्ये कोणी एवढं स्वस्तात तुम्हाला देणार नाही चिकन. हे व्हेरी ऑथेंटिकेटेड, हायजेनिक आणि ऑइल फ्री बेसिकली. फक्त पहिल्यांदा जेव्हा आम्ही रोडवरती करणार आहे हे थोडंसं हे होतं की आता तू एवढ्या रोडवरती उभं राहून करणार आहे. मराठी मुलांनी सुरू केला बाईकवर भन्नाट व्यवसाय. कुठला व्यवसाय आहे तो तुम्ही आता पाहालच. वेलकम टू पीआर की दुनिया फ्रेंड्स. कसे आहात सगळे? मजेत ना? मी प्रणाली पीआर की दुनियामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चॅनल सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीचा हिस्सा नक्की बना फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स, आपण आहोत मुलुंडला आणि मुलुंडला आम्हाला इकडनं जाताना गाडी आपोआप थांबली कारण इकडे आम्हाला दिसतंय ब्लेझिंग बार्बेक्यू आणि मस्त वास सुटलेला आहे. नॉनव्हेजचे खूप सारे आयटम्स दिसत आहेत आणि आमचे पाय आपोआप इथे थांबलेत आणि इथे गर्दी ऑलरेडी झालेली दिसते. संडे आहे म्हटलं तर नॉनव्हेज खायला काहीच प्रॉब्लेम नाही. सो आपण इकडे बघणार आहोत काय काय आयटम्स आहेत. फ्रेंड्स, आपलं चॅनल म्हणजे पीआर की दुनिया तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे ना, हे नक्की चेक करा कारण आम्हाला व्ह्यूज तर खूप सारे मिळतात. त्या मनाने आपले सबस्क्रायबर नाही वाढत. असं नका ना करू. तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करणं हेच आमच्यासाठी बक्षीस आहे. बरेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासोबत असूच. हे आहेत ओनर मिस्टर अक्षय गोळे आणि आई आहेत. नमस्कार. कधीपासून सुरू झालंय? आता टोटल मे महिन्यात 5 वर्ष होतील. लॉकडाऊनच्या आधीपासून 2019 मे मध्ये आम्ही चालू केलेलं. सेम प्लेस मध्येच होतं. लॉकडाऊन मध्ये काही टाइम बंद होतं तर एक वर्षभर आम्ही एका शॉपमध्ये होतो छोट्याशा, कारण तेव्हा बाहेर अलाउड नव्हत्या गोष्टी करायला. तेव्हा आम्ही फक्त डिलिव्हरीज करत होतो एका आणि क्लाउड किचन शॉपमधनं. जसं बाहेर अलाउड झालं मग तसं आम्ही परत बाहेरच चालू केलं. खरं सांगायचं तर खमंग वास सुटलेला आहे. आमचे पाय आपोआप इथे वळले. आई तुमची काय मदत असते इकडे? आधी आम्ही दोघेच करत होतो. पहिलं स्टार्टिंग जेव्हा सुरुवात केली आम्ही तेव्हा दुसऱ्या माणसाला ठेवून त्याला पगार द्यायचा किंवा काय ह्याच्यात नव्हतो की आपण दोघे आधी चालू करूया आणि त्याच्यातून कसा रिस्पॉन्स येतोय त्या दृष्टीने मग पुढे प्रयत्न करूया. पण आमच्या दोघी असतानाच एवढा छान रिस्पॉन्स आला की आम्हाला 6 महिन्याच्या नंतरच दुसरी मुलं कामाला ठेवायला गरज पडली. खूप चांगलं वाटतं आणि मेन म्हणजे मराठी माणसाचा बिझनेस बघितला की आमचे पाय तिकडे थांबतातच. त्याच्यामुळे खरंच तुम्हाला ऑल दी बेस्ट. आणि ही कन्सेप्ट कोणाची आहे बेसिकली? ही कन्सेप्ट तसं तर माझ्या मुलाचीच आहे. बेसिकली आम्ही माझे काही अजून 2 फ्रेंड्स होते. त्यांनी मिळून आम्ही स्टार्टिंगला असा विचार करत होतो की एक छोटा बिझनेस काय करता येईल तर त्यामध्ये काय करता येऊ शकतं. ते मग आत्ता फक्त माझंच आहे. त्यांनी पण बंद केलं. आता फक्त होल अँड सोल मी एकटाच आहे जे ह्या कन्सेप्टवर चालत. मुलुंड ईस्ट मुलुंड ईस्टला रिस्पॉन्स खूप चांगला आहे. तुम्ही मुलुंड ईस्ट मधले? आम्ही मुलुंड ईस्टमध्ये लहानपणापासून. आणि हा पूर्ण नॉन व्हेजिटेरियनच एरिया आहे. इथे 3 गावं आहेत. मच्छीमार, गव्हाणपाडा आहे, नवघर आहे. सगळे नॉन व्हेजिटेरियन फूडवालेच आहेत. वेस्टला तसं नाही आहे. वेस्ट पूर्ण व्हेजिटेरियन आहे. इथे आपल्याकडे म्हणजे ऑइली आयटम काहीच नाहीत. आपण जे काही बार्बिक्यूवर करतो त्यावर फक्त बटर थोडंफार असतं, ते पण तंदूर आयटम्समध्ये. बाकी जे बार्बिक्यू रिलेटेड अमेरिकन फ्लेवर्सवाले आयटम आहे त्यावर आपण ऑइल पण नाही आणि बटरही नाही लावत. आणि हे मेन मसाले म्हणजे कुठल्या स्टाईलचं बनतं हे? 1-2 आपल्याकडे मसाले आहेत. एक बार्बिक्यू बेसिक मसाला आहे ज्यामध्ये रेड चिली, सॉल्ट अँड पेपर असं बेसिक मॅरिनेशन होतं, बट त्यांच्यावर टेस्ट पूर्ण सॉसेसवर असते. आणि एक तंदुरी मसाला आहे जो आम्ही आत्ता रिसेंटली मम्मीने माझ्या बनवला आहे, जो आम्ही स्वतः गावाला बनवतो. मोनोपोली मसाला म्हणजे तो फक्त आमच्याकडेच मिळतो. आणि आमचं वाई सातारा. वाईची आहे. हां, ते ही इथे बाईक आहे आणि आपल्या साईड कार्टमध्ये लावलेलं आहे. ह्या साईडला तुम्ही बघाल तर इथे 3रा टायर आहे आणि ही लिटरली आम्ही हे सगळं रॅपअप करून असंच्या असं घरी जाऊ शकतो. ह्याच्या खाली इथे बघाल तर इथे स्टोरेज आहे. खाली असं दोन्ही साईडला स्टोरेज आहे आणि फक्त वर ही ग्रिल आहे. तेवढ्यावरच फक्त आपलं काम होतं. बाकी हा डेस्क सेटअप वगैरे हे आम्ही पूर्ण कस्टमाइज बनवलेलं आहे. आणि बार्बिक्यू आहे म्हटलं सगळं कोळशावर होतं. इलेक्ट्रिक काहीच नाही, फक्त कोळसा आहे जो मध्ये आतमध्ये तुम्हाला दिसेल. म्हणजे अगदी ऑथेंटिक डिश म्हणतात तसं आपल्याला टेस्ट पण पूर्णपणे ऑथेंटिक. फक्त चिकनच आयटम आहेत. चिकनचे वेगवेगळे पीसेस वाईज आपण गोष्टी बनवतो. बोनलेस चिकन जसं शॉर्मामध्ये जे लावलेलं असतं तशाच टाईपचं चिकन ब्रेस्टचं गोष्टी आहेत काही. आणि विंग्स आहेत. विंग्स म्हणजे लॉलीपॉप पीसवाले डिशेस आहेत. लेग पीसच्या डिशेस आहेत आणि लेग पीसमध्ये फक्त ड्रमस्टिक्स हव्यात तर तसं मिळतं किंवा पूर्ण अख्खा तंदुरी लेग असतो तसंही मिळतं. आणि मग बोनलेसपासून आपण रोल्स बनवतो आणि सब सँडविच बनवतो. आणि तुम्ही तिकडे मध्ये बघाल तर एक सॉसेज आहे जे आपण फक्त एकच ही गोष्ट आहे जी आम्ही फ्रोझन घेतो. ती डायरेक्टली कंपनीची असते. जसे दुसरे ब्रँड्स असतात वेंकीज और जसे तशा टाईपचा तो ब्रँड आहे. ते स्मोकी हॉटडॉग सॉसेज आहे. तर ते एकच गोष्ट फ्रोझन आहे आणि त्याचा आपण हॉटडॉग बनवतो. आणि आपण मस्त बघतोय मस्तपैकी त्या चिकनला म्हणजे कट मारून तिकडे आतमध्ये शिजण्यासाठी म्हणून करतात. एव्हरीडे रोज सकाळी चिकन येतं वेंडरकडनं. मग आम्ही सकाळी वॉश वगैरे करून अराउंड 12-1 पर्यंत त्याचं सगळं मॅरिनेशन होतं. 2 टाईपचे मॅरिनेशन होतात जसं मी बोललो. एक बार्बिक्यू मॅरिनेशन माइल्ड मसाले आणि एक तंदुरी मॅरिनेशन असतं. ते 2 मॅरिनेशन वेगवेगळे होतात आणि आता मला
आम्हाला क्वांटिटीची आयडिया आली आहे त्यानुसार 2-3 डबे बनवून येतात ओके. आणि मग ते इथे येऊन जशी ऑर्डर आहे तसं आम्ही बनवतो. ओके, चांगलं आहे. म्हणजे आपली मुलं इथे वळतात हे चांगली गोष्ट आहे, कारण आजकाल पहिल्यापासूनच असं होतं की मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे, मला जॉब नाही करायचं आहे, हेच फक्त होतं. ओके. फक्त पहिल्यांदा जेव्हा आम्ही रोडवरती करणार आहे हे थोडंसं हे होतं की आता तू एवढ्या रोडवरती उभं राहून करणार एवढं शिक्षण, पण त्याची जाम तयारी होती त्यासाठी की मी करणार आणि छान रिस्पॉन्स आहे माझं. हे काय बनतंय आता? हे पेरी पेरी विंग्स आहेत. विंग्सचे पीसेस असेच असतात, लॉलीपॉप पीसेस बोलतात. 3 लॉलीपॉप्स असतात, 3 फ्लॅट असतात, असे टोटल 6 पीसची प्लेट असते आणि सॉसेस वाईज डिफरंट असतं. पेरी पेरी थोडंसं स्पायसी आहे, मग आपल्याकडे बार्बिक्यू येतं, थोडंसं स्वीटिश फ्लेवर असतो, मग एक हे स्वीट चिली एक येतो आणि एक इंडियन स्टाईल तंदुरी येतो. असे 4 फ्लेवर आहेत. बोनवाले जेवढे पण आयटम आहेत चारीमध्ये असेच आहेत, 4 फ्लेवर आहेत. त्याचा या डिशचा काय रेट आहे? ह्याचा आहे 150 रुपीज. हे 150ला 6 पीसची प्लेट असते. ब्रेड आपण पूर्णपणे होल व्हीटच वापरतो. होल व्हीट ब्रेड. हे आपण हॉटडॉग बनवतोय. ह्याच्यामध्ये एकदम नावाला कोबी जातो, फक्त क्रंच येण्यासाठी थोडासा. हनी मस्टर्ड सॉस आहे. हे तर चिकन स्मोक सॉसेज आणि त्याच्यावर 3-4 टाईपचे सॉसेस येतात. ते तुमच्या चॉईसनुसार आहे, तुम्ही घेऊ पण शकता, नाहीतर जे नाही आवडत आहेत ते नाही पण घेऊ शकता. वेळ लागतो, म्हणजे अगदी बोनलेस जरी असेल ना तरी त्याला 10 मिनटं लागतात. हड्डीवाले पीस असतात त्याला कधी 15 मिनटं 20 मिनटं असे टायमिंग लागतं. एव्हरी संडेला तरी येतोच इथे खायला, बिकॉज तुम्ही जर बघितलं तर व्हेरी ऑथेंटिकेटेड, हायजेनिक आणि ऑइल फ्री बेसिकली, बिकॉज दॅट्स व्हॉट आय लाईक. येस येस. अँड आपण हेच बार्बेक्यू खायला बार्बेक्यू नेशन वगैरे मोठमोठ्या ब्रँड्समध्ये जातो, जिथे जास्त स्पेंड करून आपण हे करतो, पण इथे कमी प्राईजमध्ये सॉस आणि छोटे छोटे पीसेस. सो नक्की भेट द्या तुम्ही पण आणि ट्राय करा. खरंच खूप छान टेस्ट आहे इथली आणि तुम्ही बघताय चिकन इतकं सॉफ्ट आहे, फ्रेश असल्यामुळे की त्याचं कटिंग पण छान होतंय अगदी आणि फ्लेवर्स तर खूप मस्त. हे पूर्ण नॉन ऑइली आणि जिमसाठी प्रोटीन बेस्ड जे गोष्टी असतात ना त्यासाठी सगळ्यात बेस्ट आयटम आहे. आणि याच्यात आपल्याकडे मिनी, हाफ आणि फुल अशी क्वांटिटी असते. हे हाफ क्वांटिटीमध्ये आपण 200 ग्रॅम चिकन देतो आसपास आणि 200 ग्रॅममध्ये अराउंड 60 ग्रॅम प्रोटीन असतं जर तुम्ही कॅलरी वाईज काउंट केलं तर. आणि त्यामध्ये आपण 4 टाईपचे सॉसेस टाकून देतो. हे चिली सॉस होतं पहिलं, हे चीझी अल्पिनो आहे आणि हे बार्बेक्यू आहे. तंदुरी चिकन ब्रेस्ट आहे. ह्याच्या आधी तुम्ही जे बघितलं ज्याच्यात 4 सॉसेस होते ते नॉर्मल बार्बेक्यू स्टाईल होतं. हे सेम आयटम आहे, फक्त हे तंदुरी फ्लेवरमध्ये म्हणून याला इंडियन स्टाईल हिरवी चटणी कांदा तसं येतं. हे मला एक आवडली की याच्यात काही ऑइल नाहीये कुठल्याही प्रकारचं. काय रेट आहे ह्याचा? 180 रुपीज आहे. बोनलेस चिकन. बोनलेस चिकन कशी टेस्ट कशी आहे? चांगली आहे. कधी पहिल्यांदा खाताय का तसं आहे? नाही, रेग्युलर आहे. रेग्युलर. आणि आवडतं का इकडे? फ्रायडे आणि संडे फिक्स आहे. हे पेरी पेरी रॅप आहे. रोल सगळे ह्याच्यातच बनतात. ह्याला टॉर्टिया रॅप बोलतात. तर मेक्सिकन टॉर्टिया जे रोटी असते त्यांच्याकडे त्यांना टॉर्टिया असं बोलतात. त्यामध्ये आपण आता टॉर्टिया रॅप बनवणार आहे. तुम्हाला कधी पण या एवढाच मिळेल. आपण परत एकदा रोस्ट करून मग त्याला मधून स्लाइस कट करून देतो. भन्नाट डिशेस आणि त्यांची नावं सुद्धा खूप वेगळी. ह्यांनी खूप छान त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे बरं का. समोर माझ्या जिम आहे, ह्या बाजूच्या चौकात एक जिम आहे आणि इथल्या बाजूच्या चौकात जिम आहे. मी एकदम सेंटरला आहे 3 जिम्सच्या. आणि माझ्याकडे त्याच्यामुळे प्रोटीन इंटेक जेव्हापासून कोविड झालं त्यानंतर लोकांनी प्रोटीन इंटेकसाठी चिकन असो फिश असो हे खायला जास्त स्टार्ट केलं. तर त्यामुळे हायजीन आम्ही सगळ्यात जास्त मेंटेन करतो, ते सगळ्यांनाच माहिती आहे. बरोबर आहे, चिकन फ्रेश असणं इम्पॉर्टंट आहे. 2 दिवस आधी 3 दिवस आधी हॉटेलमध्ये तुम्ही जाल ना, तुम्हाला काही फ्राईड गोष्टी असतात त्यामध्ये 15-15 दिवसापासून व्हॅलिडिटी चिकनची तशी खूप जास्त असते. तुम्ही फ्रोझन ठेवलं ना तर 10-12 दिवस पण चालू शकतं. बट आम्ही रोजच्या रोज खातो आणि रोजच्या रोज इथे जिथे संपतं ना चिकन तिथे संपला विषय. आणि हायजीनचं तर तुम्ही आता जेवढं बघाल तेवढं जास्तीत जास्त हायजीन मेंटेन करायला आम्ही ट्राय करतो. लाईक ॲल्युमिनियम फॉईल कंटेनर असो, पिशव्या वगैरे सगळं चांगल्यात चांगलं द्यायला ट्राय करतो. आता मी स्वतः डिलिव्हरी करतो मुलुंड ईस्टमध्ये आणि वेस्टमध्ये या 2 जागी. आणि बाकी बाहेरनं ठाणे असो, भांडूप, कांजूरमार्ग कुठेही असो, तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्ही स्विगी जीनी किंवा वी फास्ट वगैरे करू शकता. तर त्या आत्ता स्वतः एक ऑर्डर आलेली जस्ट, ते आता स्विगी जीनी करतायत. ते लोक भांडूपचे आहेत पण द्यायला लोक आवडले की लोक हे केलं की कोळशावरती रेडी होतात आयटम्स. तो एक म्हणतात ना एक वेगळा स्मोक येत होता ह्याला. बार्बेक्यूचा अर्थ तोच आहे ऑफकोर्स, तर त्याचा जो एक वेगळा फ्लेवर आहे तो त्याच्यामध्ये येत असेल. हिरवी चटणी जी आम्ही स्वतः घरी बनवतो ती फक्त तंदुरी बरोबर येते, ती आता तुम्ही टेस्ट कराल. सो आपलं आलेलं आहे तंदुरी चिकन ब्रेस्ट आहे. तंदुरी चिकन ब्रेस्ट आलेलं आहे आपलं. आता खाऊन बघूया आपण.
खरंच छान आहे आणि चिकन एकदम फ्रेश आहे. अदरवाईज आपल्याला टेस्टवरनं समजतं लगेच. चिकन खरंच खूप छान लागतं हे. आपला बिझनेस म्हटल्यानंतर आपण सगळं बॉस पण आपण आणि सगळंच आपणच असतो. ह्या दुकानाचंच शॉपमध्ये कन्वर्ट करायला आधी लवकर ट्राय करतो, त्याच्यानंतर मग पुढे सेकंड शॉप्स टाकायचा विचार करतो. फक्त इकडे सतत त्यांच्या पार्सल आणि ऑर्डर सुरू आहेत. बरं वाटतंय बघून. सो आम्हाला टेस्ट इतकी आवडली की आता आपलं पार्सल तयार होतं आहे, घरी पण घेऊन जाते. हे चिकन ब्रेस्ट हे प्युअर प्रोटीन असतं. ह्याच्यामध्ये जर तुम्ही विदाऊट सॉस घेतलं किंवा फक्त लो कॅलरी सॉसेस घेतले चिली आणि बार्बेक्यू, तर त्यामध्ये तुम्हाला लाईक मिनीमध्ये 120 ग्राम चिकन असतं, ते तुम्हाला अराउंड 33 ग्राम प्रोटीन देतं. माझ्याकडे वीकली आणि मंथली मेंबरशिप्स पण आहेत. सो बेसिकली जिमवाले जी लोकं आहेत ती आम्हाला वीकली प्री पेमेंट करून त्याच्यामध्ये फक्त चिकन ब्रेस्ट एव्हरी डे घेतात. ज्यांना ॲक्च्युअली लाईक बॉडी बिल्डर्स असो किंवा अशी जी लोकं जी हेल्थ फ्रीक आहेत एकदम, तर ते लोक रोज माझ्याकडनं चिकन ब्रेस्ट खातात रोज. आपण बघतोय अगदी वजन करून दिलं जातंय. ग्रॅम्स आहे हे. आता मी पूर्ण 400 ग्रॅम करून देणार. मी पूर्ण त्यांच्या दिवसाचा लाईक 50-60 ग्रॅम चिकनचं प्रोटीन इंटेक त्यांचा पूर्ण होऊ शकतो असं आहे. तर आमच्याकडे मेंबरशिप्स अशा आहेत ते की यू पे फॉर 6 days अँड यू गेट 1 फ्री. चिकन ब्रेस्ट मिनी आहे 100 रुपीजचं, तर तुम्ही फक्त पे करा 600 रुपीज आणि तुम्हाला 7 दिवसांचं मिळतं. मंथली तुम्हाला अजून स्वस्त पडतं. मंथली आहे 4000 रुपीज फॉर 30 days. सो बेसिकली आता जर हाफ चिकन ब्रेस्ट तुम्ही बघाल तर एवढी क्वांटिटी येते. 200 ग्रॅम चिकन असतं त्यामध्ये. ते तुम्हाला 160 रुपीज आमची MRP आहे. पण जर तुम्ही 4000 रुपयाने मंथली पूर्ण प्लॅन घेतलात मंथली, तर ते तुम्हाला ऑलमोस्ट 133 रुपीजला पडतं. आता 133 रुपीजला 200 ग्रॅम चिकन म्हणजे 60 ग्रॅम प्रोटीन 133 रुपीजला. लाईक 2 रुपयाला 1 ग्रॅम प्रोटीन. पूर्ण महाराष्ट्रात किंवा इंडियामध्ये कोणी एवढं स्वस्तात तुम्हाला देणार नाही चिकन हे. त्यामुळे लोक खूप प्रिफर करतात आणि प्रोटीन शेक्स वगैरे ह्यापेक्षा स्वस्तात होतं, त्यामुळे ते जास्त प्रिफर करतात ह्या गोष्टी. आणि मेन म्हणजे फ्रेश त्यांना लगेच गरमागरम मिळते, हे सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. काय तिथला तुमचं फेवरेट काय? चिकन ब्रेस्ट. तुमचं? आम्ही चिकन ब्रेस्ट. पण टेस्ट कशी आहे? खरंच मजा आली खाऊन. एकदम फ्रेश गरमागरम आणि चिकन एकदम फ्रेश आहे. आणि लवकर तुम्ही दुकान शॉप चालू करा. बऱ्याच ब्रांचेस होते. नवी मुंबईमध्ये ब्रांच व्हायची वाट बघते मी आता. सो ऑल दी बेस्ट. लवकर या. चलो थँक्स तुम्हाला पण. थँक्यू. काय आवडतं तुला इथलं? ड्रमस्टिक आवडते. ड्रमस्टिक आवडतं. किती वेळा काय काय खाल्लंय? ड्रमस्टिक खाल्ले आणि हॉटडॉग वगैरे सगळं खाल्लं. टेस्ट पण आणि छान रेट वाईज पण ठीकच रेट आहे. फर्स्ट पहिल्यापासून जो रेट आहे तोच आहे. फ्रेंड्स, कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. मुलुंडच्या जवळपास राहत असाल तर इथे ऑर्डर सुद्धा नक्की द्या. आपलं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि तुमचा सुद्धा असा जर काही व्यवसाय असेल तर आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आम्ही डेफिनेटली प्रयत्न करून तुमच्यापर्यंत यायचे. थँक्यू सो मच फ्रेंड्स. बाय फॉर नाऊ. लवकरच भेटूया असेच छान छान व्हिडिओज घेऊन.